नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये. बघा, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की BSc IT नंतर प्लेसमेंट कशी मिळवायची. बघा, जर प्लेसमेंट तुम्हाला पाहिजे असेल BSc IT नंतर, तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावा लागेल. त्यामध्ये मग मी तुम्हाला कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या जर तुम्हाला चांगली प्लेसमेंट पाहिजे असेल BSc IT नंतर, ते सांगणार आहे. त्यामध्ये कोणकोणत्या स्टेप्स आहे, कोणकोणते स्किल्स आहे जे तुमच्याकडे पाहिजे जर तुम्हाला चांगली प्लेसमेंट पाहिजे BSc IT नंतर. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या. चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की BSc IT नंतर प्लेसमेंट कशी मिळवायची. तर बघा, सगळ्यात आधी महत्त्वाचं असतं जेव्हा तुम्ही प्लेसमेंट मिळवायची आहे त्यासाठी तुमच्याकडे टेक्निकल स्किल असणं गरजेचं आहे. बघा, आता BSc IT मध्ये काय आहे की प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकवल्या जातात. त्यामध्ये जावा, C++, पायथन आहे हे शिकवल्या जातं किंवा HTML आहे, CSS आहे, जावास्क्रिप्ट आहे हे शिकवलं जातं. याचे जे बेसिक कॉन्सेप्ट आहे किंवा फंडामेंटल नॉलेज जे आहे या प्रोग्रामिंग लँग्वेजचं वगैरे डेटाबेस असेल तर याचं तुमच्याकडे टेक्निकल स्किल असणं गरजेचं आहे, पूर्ण नॉलेज असणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाचे स्पेशलायझेशन. बघा, तुम्ही BSc IT सोबत काही सर्टिफिकेट कोर्स करू शकता. जसं की तुम्हाला जावामध्ये करायचं, जावामध्ये, पायथॉनमध्ये तुम्ही ते करू शकता आणि जेव्हा प्लेसमेंटला जाताल तर तिथे त्यांना तुम्ही दाखवू शकता. रिझ्युमेमध्ये ॲड करू शकता किंवा माझ्याकडे हे सर्टिफिकेट आहे, तर तिथे जे आहे चान्सेस वाढतात तुमचे प्लेसमेंट लागायचे. जर तुमच्याकडे सर्टिफिकेट कोर्स वगैरे असेल तर प्लेसमेंट मिळण्यास थोडीशी मदत होत असते. त्यानंतर बघा, प्रिपरेशन पण महत्त्वाची असते. बघा, आता जर तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर किंवा थर्ड इयरला असाल, तर जर तुम्ही आता फर्स्ट इयर, सेकंड इयरमध्ये असाल तर तुम्हाला आतापासून प्रिपरेशन चालू करायची प्लेसमेंटची. बघा, आता प्लेसमेंटची इथे तुम्ही रिझ्युमे किंवा पोर्टफोलिओ तयार करू शकता. जे पोर्टफोलिओ म्हणजे काय की वेबसाईट तयार करू शकता तुमची स्वतःची, जिथे तुम्ही तुमचं स्किल असेल, एक्सपिरियन्स किंवा तुमच्या ज्या अचिव्हमेंट्स आहेत, प्रोजेक्ट्स जे आहेत ते तुम्ही त्या वेबसाईटवरती टाकू शकता. आणि ही पोर्टफोलिओ केव्हा काम येईल, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जातात तेव्हा तुम्ही त्यांना तो पोर्टफोलिओ आहे तुमचा तो दाखवू शकता आणि ते जे इंटरव्ह्यू घेणार आहे ते एकाच ठिकाणी तुमची सगळी माहिती जी आहे बघू शकता की एक्सपिरियन्स कसा आहे, कोणकोणते अचिव्हमेंट्स आहे, प्रोजेक्ट्स कोणते. तर ते तिथे पण तुमचे चान्सेस वाढतात प्लेसमेंट मिळवण्याचे. तर पोर्टफोलिओ नक्की तयार करा आणि वेबसाईट तयार करणं आताच्या जमान्यात एवढं अवघड नाहीये. 5 मिनिटामध्ये वेबसाईट तयार होते. तर ती कशी करायची, ते काय माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. मी तिथे त्याची माहिती देऊन टाकेल की पोर्टफोलिओ कसा तुम्हाला बिल्ड करायचा आहे. त्यानंतर ॲप्टिट्यूड टेस्टची पण तुम्हाला प्रॅक्टिस करायची. आता बऱ्याचशा कंपन्या ज्या आहेत ॲप्टिट्यूड टेस्ट ज्या आहेत कंडक्ट करत आहेत. तर तुम्हाला याची पण तयारी करायची. मॉक टेस्ट जे असतात ऑनलाईन मॉक टेस्ट तुम्ही देऊ शकता. वेबसाईट आहेत बऱ्याचशा किंवा YouTubeवरून तुम्ही सुद्धा याची प्रॅक्टिस करू शकता. ॲप्टिट्यूड टेस्टची ही पण खूप महत्त्वाची असते. त्यानंतर इंटरव्ह्यू. बघा, जसं मी सांगितलं तुम्हाला कमीत कमी सेकंड इयर पासून तयारी करायची प्लेसमेंटची. त्यामध्ये इंटरव्ह्यूची तयारी तुम्हाला सेकंड इयर पासूनच सुरू करायची. असं नाही की थर्ड इयरला बघू, तसं करायचं नाही. तुम्हाला सेकंड इयरलाच तयारीला लागायचं इंटरव्ह्यूचं, कारण इंटरव्ह्यू खूप महत्त्वाचा असतो. बघा, इंटरव्ह्यूमध्येच तुमचं पॅकेज ठरत असतं. IT सेक्टरमध्ये इंटरव्ह्यू खूप महत्त्वाचा आहे. जेवढं चांगलं तुम्ही इथे परफॉर्म कराल तेवढं पॅकेज तुम्हाला जास्ती मिळत असतं. ते इंटरव्ह्यूमध्ये जर चांगलं परफॉर्म केलं तर इंटरव्ह्यू खूप महत्त्वाचा आहे. बघा, तुम्हाला उत्तर कसे द्यायचे, त्यानंतर तुमचे जे नॉलेज असेल ते कसं शोकेस करायचं. बघा, काय होतं की सगळ्यांना सेम क्वेश्चन विचारले जातात इंटरव्ह्यूमध्ये. फक्त तुम्ही ॲन्सर कसे देतात त्याच्यावरती तुमचं जे प्लेसमेंट ठरत असतं. तर तुम्हाला ते कसं बोलायचं, काय बोलायचं त्याची तयारी सेकंड इयर पासूनच तुम्हाला करायची असते. तर हा एक खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर ॲडिशनल टिप्समध्ये जर बघितलं तर बघा, इंटर्नशिप. इंटर्नशिप खूप महत्त्वाची आहे. आता जर तुम्हाला इंटर्नशिप मिळत असेल तर नक्की 100% इंटर्नशिप करा. बऱ्याचशा कंपन्या काय करत आहेत, त्या म्हणतात आमच्याकडे व्हॅकन्सीज आहे, पण आम्हाला एक्सपिरियन्सवाला कॅन्डिडेट पाहिजे. ज्याला एक्सपिरियन्स आहे तो कॅन्डिडेट पाहिजे. आता तुम्ही BSc IT करताय सध्या, सॉरी ती BSc IT आहे, CS टायपो एरर आहे. तर BSc IT करताय तुम्ही. आता तुमच्याकडे तर अजून तुम्ही फ्रेशर्स आहात, तुमच्याकडे तर काहीही एक्सपिरियन्स नाहीत, मग ही कंपनी तुम्हाला घेणार नाही. पण जर तुम्ही इंटर्नशिप केली तर बघा, इंटर्नशिपमध्ये काय होतं, तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स जो आहे तो मिळत असतो. तर तशा वेळेस काय होतं, जर तुम्ही इंटर्नशिपचं सर्टिफिकेट दाखवलं तर ही कंपनी तुम्हाला इथे जॉब देऊ शकते. तर इथे जे चान्सेस आहेत तुमचे ते खूप हाय होत असतं. ही कंपनी तुम्हाला घेऊन टाकेल. इंटर्नशिप जर होत असेल तर नक्की करा. त्यामध्ये तुम्हाला खूप फायदा होईल. आणि त्यानंतर जसं मी सांगितलं की तुम्हाला सुरुवात आधीच करायची आहे. फर्स्ट इयर किंवा सेकंड इयर पासूनच तुम्हाला सुरुवात करायची आहे. तर तुम्हाला जी चांगली प्लेसमेंट आहे ती मिळत असते.
आणि बघा एवढं जर करून जर तरी पण नाही भेटली तर सगळ्यात सोपं काम की सर्टिफिकेट कोर्स करायचा. 6 महिन्यांचा कोर्स असतो सर्टिफिकेट कोर्स. तुम्ही जवळच्या शहरात जाऊन करू शकता सर्टिफिकेट कोर्स 6 महिने तुम्हाला. आणि याच्यानंतर बघा त्यांना म्हणायचं मला प्लेसमेंट सुद्धा पाहिजे. ते काय करतील 6 महिने तुम्हाला ट्रेनिंग देतील. तुम्ही तुमच्या मनाने करू शकता. जसं फुल स्टॅक असेल, डेटा सायन्स असेल, याच्यामध्ये तुम्ही करू शकता. त्यामध्ये मग वेब डेव्हलपमेंट असेल, सायबर सिक्युरिटी. तर तसा 6 महिन्यांचा कोर्स निवडायचा आहे. आणि त्यांना म्हणायचं मला प्लेसमेंट पाहिजे. ते काय करतील 6 महिने ट्रेनिंग देतील. ट्रेनिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला जे कंपन्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये बसवतील. ज्या कंपन्या येतात तिथे त्यांच्या क्लासेसमध्ये त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला बसवतील. जर तुम्ही चांगलं परफॉर्म केलं तर तुम्हाला प्लेसमेंट जी आहे ती मिळून जाईल त्याच क्लासमधून. तर ही सोपा मार्ग आहे. जर तुम्हाला प्लेसमेंट पाहिजे असेल तर ही तुम्हाला मिळून जाईल. आणि याच्या रिलेटेड जर अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता. तिथे पण मी तुम्हाला नेहमी रिप्लाय देत असतो. आणि पोर्टफोलिओ वगैरे कसा बनवायचा याच्याविषयी पण माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता. तिथे पण मी तुम्हाला सगळं सांगून देईल. एआयच्या मदतीने आता 5 मिनिटांमध्ये जे आहे वेबसाईट तयार होते. तर कोणते एआय टूल्स आहे ज्यानं पोर्टफोलिओ तयार करू शकतो हे पण मी तिथे तुम्हाला कमेंटमध्ये सांगून देईल.